नमस्कार. संतांच्या प्रत्येक शब्दामागे एक गूढ अर्थ दडलेला असतो. तो अर्थ जर समजला तर जीवन आनंदी व्हायला वेळ लागत नाही. आजचा हा विशेष व्हिडिओ तुमच्यासाठी याच प्रेरणेचा स्रोत ठरेल. हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून या विचारांची खोली तुम्हाला उमजेल. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला तर अभिप्राय द्यायला विसरू नका आणि पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या संतांची वाणी ऐकायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आज आपण संत चोखामेळा यांच्या श्रीमुखाची शोभा कस्तुरी मळवट या अजरामर अभंगाचा भावार्थ पाहणार आहोत. हा अभंग फक्त देवाचं वर्णन नाही, तर तो आपल्या मनाला बॅलन्स करण्याचा एक मंत्र आहे. उभा असे नीट विटेवर विठ्ठल विटेवर स्थिर उभा आहे. आपल्या आयुष्यात कितीही वादळं आली तरी विठ्ठलासारखं आपल्या तत्वांवर आणि ध्येयावर नीट ठाम कसं उभं राहायचं हे हा अभंग शिकवतो. तेज हे फाकती दशदिशा. जसा देवाचा प्रकाश 10 दिशांना पसरतो तसंच जर आपण आपलं मन शुद्ध ठेवलं तर आपल्या कामातून आणि व्यक्तिमत्वातून असाच प्रभाव निर्माण होऊ शकतो. नकारात्मकता दूर करण्यासाठी अंतर्मन उजळणे गरजेचे आहे. चंदनाची उटी, कस्तुरीचा टिळक हे घटक शीतलतेचे प्रतीक आहेत. आजच्या रागीट आणि घाईच्या जगात डोकं शांत कसं ठेवावं हे यातून समजतं. पाहता तनु मनू भुलोनी जाय. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर, मग ते काम असो वा भक्ती, पूर्णपणे लक्ष केंद्रित करतो तेव्हाच आपण स्वतःला विसरून त्या कामात फ्लो मिळवू शकतो. हाच यशाचा खरा मार्ग आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण. श्रीमुखाची शोभा कस्तुरी मळवट. उभा असे नीट विटेवर. भावार्थ या चरणात चोखोबा विठ्ठलाच्या सौंदर्याचा पाया रचतात. श्रीमुख म्हणजे केवळ चेहरा नाही, तर ते सात्विक आनंदाचे उगमस्थान आहे. त्यावर लावलेला कस्तुरी मळवट हा त्या तेजाला अधिक गडद करतो. कस्तुरी ही मृगाच्या बेंबीत असते. तिची सुगंधाची ओढ जशी हरणाला वेड लावते तसे भगवंताचे रूप भक्ताला वेड लावते. नीट उभा असणे हे त्याच्या निश्चयी आणि स्थिर स्वभावाचे प्रतीक आहे. तो विटेवर उभा आहे कारण त्याने प्रेमापोटी स्वतःला एका जागी मर्यादित करून घेतले आहे. संतांचा नैतिक धडा, स्थैर्य आणि नम्रता. कितीही मोठे झालात तरी तुमचे पाय जमिनीवर विटेवर हवेत आणि तुमचे विचार कस्तुरीसारखे सुवासिक हवेत. डिजिटल युगातील संदर्भ, सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर संस्कृतीमुळे लोकांमध्ये उथळपणा वाढला आहे. हा अभंग सांगतो की तुमची ओळख तुमच्या महागड्या गाड्यांवरून नाही, तर तुम्ही किती नीट, सरळ, प्रामाणिक उभे आहात यावरून ठरते. वास्तविक उदाहरणे. अफाट संपत्ती असूनही त्यांची विटेवरची नम्रता कायम होती. त्यांनी कधीही श्रीमंतीचा अहंकार न बाळगता सामाजिक ऋण जपले. अनेक तरुण उद्योजक यश मिळताच विस्कळीत होतात. त्यांना चोखाबांचा नीट उभा राहण्याचा शिस्तबद्धता धडा आजही लागू होतो. जसे एखादे लहान मूल आपल्या आईची वाट पाहताना दारात स्थिर उभे असते, तसा विठ्ठल युगानुयुगे भक्तांच्या भेटीसाठी उभा आहे. कस्तुरीचा सुगंध जसा लपवता येत नाही, तसे विठ्ठलाचे सात्विक सौंदर्य जगाच्या कोनाकोपऱ्यात पोहोचते. आजच्या युगासाठी, आजच्या धावपळीच्या आणि अस्थिर जगात विठ्ठलाचे नीट उभे असणे आपल्याला स्थितप्रज्ञता शिकवते. परिस्थिती कशीही असो, आपल्या मूल्यांवर विटेसारखे ठाम उभे राहणे हीच खरी साधना आहे. तिसरा चरण. कर दोन्ही कटी कुंडल झळकती. तेज हे फाकती दशदिशा. भावार्थ. कर दोन्ही कटी, कंबरेवर हात ही मुद्रा अत्यंत महत्वाची आहे. हे निश्चिंत असल्याचे लक्षण आहे. ज्याचे काम पूर्ण झाले आहे तोच असा उभा राहतो. त्याने सृष्टी निर्माण केली आणि आता तो कौतुकाने ती पाहत आहे. त्याच्या कानातील कुंडले ज्ञानाचे प्रतीक आहेत, जी त्याच्या हालचालीनुसार झळकत आहेत. हे तेज केवळ डोळ्यांना दिसेल असे नाही, तर ते दशदिशा व्यापणारे चैतन्य आहे. संतांचा नैतिक धडा. निर्भयता आणि पारदर्शकता. जेव्हा तुमचे चारित्र्य शुद्ध असते तेव्हा तुमचे तेज 10 दिशांना पसरते. समाजातील भेदाभेद विसरून प्रत्येकाने स्वतःचे तेज कौशल्य जगाला द्यावे. डिजिटल युगातील संदर्भ. आजच्या काळात सायबर बुलिंग आणि फेक न्यूजमुळे भीतीचे वातावरण आहे. हे चरण आपल्याला स्वतःच्या सत्यावर ठाम राहून हात कमरेवर ठेवून संकटाचा सामना करायला शिकवते. वास्तविक उदाहरणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी सामाजिक अन्यायाविरुद्ध करकटीवर ठेवून म्हणजे निर्भयपणे लढा दिला आणि त्यांच्या ज्ञानाचे तेज आजही संपूर्ण जगाला मार्गदर्शन करत आहे. सिंधुताई सपकाळ, शून्यातून विश्व निर्माण करून त्यांनी अनाथांच्या आयुष्यात जे प्रकाशाचे कुंडल घातले ते आजही झळकत आहे. सूर्याचा प्रकाश जसा एका विशिष्ट जागी नसून सर्वत्र असतो, तसे ईश्वरी चैतन्य सर्वव्यापी आहे. कंबरेवर हात असणे म्हणजे मी तुझ्या पाठीशी आहे, तू घाबरू नकोस हा दिलेला धीर आहे. आजच्या युगासाठी आपण आज अनेक विवंचनांनी ग्रासलेले आहोत. विठ्ठलाची ही मुद्रा आपल्याला सांगते की अंतिम सत्ता ईश्वराची आहे. तू तुझे कर्म कर आणि थोडा वेळ शांत निश्चिंत राहायला शिक. तिसरा चरण. वैजयंती माळा चंदनाची उटी. टिळक लल्लाटी कस्तुरीचा. भावार्थ. वैजयंती माळा ही विजयाची माळा आहे, पण हा विजय युद्धाचा नसून प्रेमाचा आहे. चंदनाची उटी शीतलता दर्शवते. संसाराच्या तापाने होरपळलेला भक्त जेव्हा देवाकडे बघतो तेव्हा त्याला ती शीतलता मिळते. ललाटीचा कपाळावरचा टिळक हा त्याच्या उच्च विचारांचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. संतांचा नैतिक धडा. सर्वसमावेशकता आणि संयम. समाजात वावरताना वैजयंती माळेसारखे सर्वांना सोबत घेऊन चाला आणि रागावर चंदनासारखा संयम ठेवा. डिजिटल युगातील संदर्भ. इंटरनेटवर होणारे ट्रोलिंग,
आणि द्वेषयुक्त भाषण हेट स्पीच रोखण्यासाठी चंदनाची उटी म्हणजेच विचारांची शीतलता गरजेची आहे. वास्तविक उदाहरण, अण्णा हजारे सामाजिक कार्यकर्ते भ्रष्टाचाराविरुद्ध लढतानाही त्यांनी गांधीवादी विचारांचे चंदन सोडले नाही. चिडून न जाता शांततेने बदल घडवला. एका मोठ्या प्रकल्पात विविध विचारांचे लोक वैजयंती माळ एकत्र येतात तेव्हाच यशाचा टिळक लागतो. उन्हाळ्यातून आलेल्या माणसाला जसा चंदनाचा स्पर्श सुखावह वाटतो, तसे जीवनाच्या संघर्षात थकलेल्या माणसाला विठ्ठलाचे स्मरण शांती देते. आजच्या युगासाठी आजच्या काळात माणसे रागीट आणि अहंकारी झाली आहेत. चंदनाची उटी आपल्याला शीतल आणि नम्र राहण्याचा संदेश देते. कपाळावरचा टिळक म्हणजे आपल्या विचारांची शुद्धता जपण्याचे आवाहन आहे. चौथा चरण. चोखा म्हणे माझ्या जीवीचा जीवनू, पाहता तनू मनू भुलोनी जाय. भावार्थ, इथे चोखोबा अद्वैताची भाषा बोलतात. जीवीचा जीवनू म्हणजे जो माझ्या प्राणांचाही प्राण आहे. जसे माशासाठी पाणी हेच जीवन असते, तसे चोखोबांसाठी विठ्ठल आहे. हे रूप पाहिल्यावर तनू देहभान आणि मनू मानसिक संकल्प विकल्प दोन्ही हरपून जातात. जेव्हा भक्ती पराकोटीला पोहोचते तेव्हा माणूस स्वतःला विसरतो आणि केवळ ईश्वराशी एकरूप होतो. संतांचा नैतिक धडा, तल्लीनता आणि समर्पण. आयुष्यात कोणतेही ध्येय गाठायचे असेल तर त्यात स्वतःला विसरून सेल्फलेस डेडिकेशन झोकून द्यावे लागते. डिजिटल युगातील संदर्भ, आज आपण डिस्ट्रॅक्शनच्या युगात आहोत. एका कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण झाले आहे. चोखाबांचा हा धडा आपल्याला डीप वर्क अँड एकाग्रतेचे महत्त्व पटवून देतो. वास्तविक उदाहरणे, इस्रो वैज्ञानिक चांद्रयान मोहिमेवेळी त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याचा विचार न करता तनू मनू भुलोनी राष्ट्रासाठी काम केले. मुरलीधर देवीदास, बाबा आमटे कुष्ठरोग्यांच्या सेवेलाच त्यांनी जीवीचा जीवनू मानले आणि स्वतःच्या सुखाचा त्याग करून आनंदवन उभारले. एखादा संगीतकार जेव्हा सुरांमध्ये हरवून जातो तेव्हा त्याला आजूबाजूच्या जगाचे भान राहत नाही. तीच अवस्था चोखोबांची विठ्ठलाला पाहताना झाली आहे. आजच्या युगासाठी आपण आज देह आणि दिखावा यात अडकलो आहोत. हा अभंग आपल्याला तनू मनू विसरून अंतर्मनात डोकावायला सांगतो. स्वतःला विसरल्याशिवाय त्या असीम आनंदाची अनुभूती घेता येत नाही. हा अभंग केवळ वाचायचा नाही तर तो व्हिज्युअलाइज करायचा आहे. समजा तुम्ही खूप तणावात आहात, त्या क्षणी डोळे मिटून या अभंगातील विटेवर उभा असलेला शांत विठ्ठल आठवा. विठ्ठलाचे कमरेवरचे हात सुचवतात की हे भक्ता, तू काळजी नको करू, मी आहे. जेव्हा तुम्ही तुमचे सर्व प्रश्न त्या विठ्ठलाच्या चरणी अर्पण करता तेव्हा तुमच्या मनातील गोंधळ थांबून एक प्रकारची चंदनासारखी शीतलता जाणवते. तो शांततेचा क्षण म्हणजे या अभंगाचा अनुभव होय. संत चोखामेळा यांचा हा अभंग केवळ विठ्ठलाची स्तुती नाही तर तो आदर्श व्यक्तिमत्वाचा जाहीरनामा आहे. विटेवरच्या विठ्ठलासारखे स्थिर रहा, ज्ञानाचे तेज पसरवा, मनावर संयमाचे चंदन लावा आणि कार्याशी एकनिष्ठ रहा. डिजिटल युगात तंत्रज्ञान कितीही बदलले तरी हे मानवी मूल्य कधीही बदलणार नाही. आजच्या सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. मित्रांनो, विठ्ठलाचा हा अभंग म्हणजे चोखामेळा यांनी लिहिलेली एक माइंडफुलनेस स्क्रिप्ट आहे. आजचे जग वेगाने बदलत आहे. फोमो. विठ्ठल विटेवर उभा आहे म्हणजे तो सांगतोय, बाहेर कितीही वादळ असलं तरी तुझ्या आतल्या सेंटरला ढळू देऊ नकोस. विटेवर उभं राहणं म्हणजे आपल्या तत्वांशी ठाम राहणं. कमरेवर हात ठेवून उभा असलेला विठ्ठल हा जगातील सर्वात कॉन्फिडंट देव आहे. तो घाबरलेला नाही, तो धावत नाहीये, तो शांत आहे. हाच आत्मविश्वास आपल्याला आपल्या करिअरमध्ये हवा आहे. जेव्हा तुम्ही आतून आनंदी असता तेव्हा तुमचं पॉझिटिव्ह ऑरा, तेज लोकांपर्यंत पोहोचतो. त्यासाठी महागड्या परफ्यूमची गरज नाही तर कस्तुरीसारख्या शुद्ध विचारांची गरज आहे. चोखामेळा म्हणतात भुलोनी जाय. यालाच मॉडर्न भाषेत आपण फ्लो स्टेट म्हणतो. जेव्हा तुम्ही तुमच्या कामात इतके मग्न होता की तुम्हाला वेळेचं आणि जगाचं भान राहत नाही, तेव्हा समजा की तुम्ही विठ्ठल तत्वाचा अनुभव घेत आहात. विठ्ठल ही केवळ मूर्ती नाही तर ती एक स्टेट ऑफ माइंड आहे. जे शांत आहे, स्थिर आहे आणि जे प्रेमाने भरलेले आहे तेच विठ्ठल रूप आहे. तुमच्यासाठी आजची कृती, कॉल टू ॲक्शन. संत चोखामेळा आपल्याला सांगतात की देव मंदिरात नाही तर तुमच्या दृष्टीत आहे. जेव्हा तुमचे मन कस्तुरीसारखे शुद्ध आणि विटेसारखे स्थिर होईल तेव्हा तुम्हाला विठ्ठल भेटेल. आजचा दिवस नो रिॲक्शन डे म्हणून पाळा. ऑफिसमध्ये कोणी उणीदुणी काढली किंवा घरात कोणी चिडले तर विठ्ठलासारखे फक्त मंद स्मित हास्य करा आणि मनातल्या मनात म्हणा, उभा असे नीट विटेवर. पहा, संध्याकाळपर्यंत तुम्हाला चोखोबांनी अनुभवलेली शांतता मिळते का? धन्यवाद. गर्दीत असूनही आपण किती एकटे असतो ना, पण संतांचे शब्द सोबतीला असले की साक्षात परमेश्वर सोबत असल्याचा भास होतो. भावार्थ, संतवाणी म्हणजे तुमच्या आतल्या आवाजाचा आरसा आहे. शब्दांच्या पलीकडले भाव समजून घेण्यासाठी आपण एकत्र येऊया. तुमच्या प्रेमाची ओढ अशीच राहू द्या. कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.